प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न आजचा रिव्ह्यू ना तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करणार आहे, कारण भारीच दाखवलंय आज त्यांनी, म्हणजे छान दाखवलंय. तर आता सुरुवातीला आपण बघतोय राजाराम काका शुभमकरांच्या केबिनची साफसफाई करत असतात आणि खुश असतात. विशाल त्यांना त्यांच्या आनंदाचं रहस्य विचारतोय, तर ते म्हणतात खरंच आज आपल्या बयोचे बाबा इथे जॉईन होत आहे ना, खूप मेहनत केली त्या पोरीनं, त्या लेकरानं जीवाचं रान केलं तिच्या वडिलांसाठी, म्हणून आज दिवस ती बघतीये. हा ज्या घरात लग्न करून जाईल ना ती पोर, नक्कीच सुखात ठेवेल त्याला. आता विशालच्या मनामध्ये लड्डू फुटला तो विचार करतोय खरंच मला सरस्वती खूप सुखात ठेवेल. आता राजाराम काका म्हणतात कशाच्या विचारात पडलाय सर? विशाल म्हणतो नाही काय नाही, तुम्ही ते साफ करून घ्या. तेवढ्या तिथे दुष्यंत आले. खरं तर ना प्रेक्षकांनो, हा दुष्यंत ऍक्च्युली वाईट माणूस नाहीये, पण गौतमीच्या सोबत राहून तो तसंच झालाय. तर आल्या आल्या दुष्यंत म्हणतात काय एवढ्या लवकर शुभमकरांची केबिन तयार सुद्धा झाली? विशाल म्हणतात की हो, ॲक्च्युली काय ना ट्रस्टीजनीच सांगितलं होतं म्हणजे हे सगळं रेडी करायला, कारण सरांनी सुद्धा कालच कन्फर्मेशन दिलं आहे ना ते जॉईन होत आहे म्हणून. दुष्यंत लगेच टोमणा मारतात. ते म्हणतात की काय आहे ना एकच सर्जरी आणि इतकं सगळं, म्हणजे लगेच विशाल म्हणतात हो मे बी नाही, म्हणजे एकच सर्जरी, पण ती ज्या कंडिशनमध्ये त्यांनी केली आहे, ज्या परिस्थितीत त्यांनी ते सक्सेस मिळवलं आहे, त्यासाठी ते नक्कीच हे डिझर्व करतात. आता दुष्यंत अशी स्माईल देतात आणि तिथून निघून जातात. खरं तर दुष्यंतला हे सहन होत नाहीये, त्यांच्यासमोर त्यांच्या इतकाच हुशार आणि स्ट्रॉंग कॅन्डिडेट उभा आहे, ही जेलसी त्यांच्या मनात आहे असं मला वाटतं. आता हे निघाले शुभमकर दवाखान्यात जाण्यासाठी जॉईन व्हायला. सुमन अगदी आपुलकीने त्यांना दही देते आणि म्हणते दादा काय म्हणतात ते बेस्ट ऑफ लक का काय? तेव्हा आता इरा म्हणते अगं त्या ऑल द बेस्ट असते ते. शुभमकर खूप आनंदात असतात आणि सुमन पण खूप खुश असते. ती म्हणते तुला ना दादा खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आता शुभमकर सुद्धा तिच्या पाया पडतात आणि हसतात. मग सुमन म्हणते काय रे दादा पाया वगैरे कशाला पडतोयस? मग आता गौतम म्हणते तुला शुभेच्छा शुभमकर, खूप खूप शुभेच्छा, सगळं पॉझिटिव्ह हो तुझं आता. मग बयो म्हणते अरे बाबा थांबा एक राहिलं. आता ती पंचीपाळा आणते आणि त्यातनं कुंकू लावत असते शुभमकरांना. आता कुठल्याही शुभकार्याची सुरुवात कुंकाने केली तर काय हरकत आहे, पण लगेच गौतम म्हणते थांब ग. आता शुभमकर असे बघतात तिच्याकडे. गौतमी लगेच म्हणते नाही म्हणजे ते टिळा वगैरे काही लावू नकोस ग, किती गावंढळ दिसतं ते. त्यावरती शुभमकर म्हणतात अगं गावंढळ काय त्यात गौतम, अगं त्याला अध्यात्माची जोड असते, तुला नाही कळणार. आणि अगं बयो तुझी आई पण मला टिळा लावायची, आठवतं ना तुला? लाव बरं तू टिळा. आता ती बयो लावते त्यांना कुंकू आणि तिला पण खूप छान आनंद होतोय. खरंच प्रेक्षकांनो, म्हणजे ठीक आहे मालिका म्हणून नाही, पण आपण जेव्हा एखाद्या नवीन कामाला सुरुवात करतो ती आपली नवीन बिगिनिंग असते. आणि एवढ्या सगळ्या संकटानंतर शुभमकरांना तो दिवस दिसतोय आणि तो फक्त आणि फक्त खरंच बयोमुळे. तर आता ही सुमन हे सगळेजण गेल्यावर या गौतमीला कुंकू लावत असते. गौतमी तिच्याकडे अशी बघते. गौतमीला काय कुंकुवाचं महत्त्व कळणार? असतात कोणाकोणाचे स्वभाव असो. आता सुमन म्हणते राहू दे, नाही तर नाही, मला काय करायचंय. आता हे शुभमकर आवाज देत असतात इराला, चल लवकर इरा उशीर होतोय. आता इरा बयोला बघते गाडीमध्ये बसलेलं आणि तिला खूप कसं तरी होतं आणि ती म्हणते मला ना ॲक्च्युली एक काम आहे बाबा, मी नंतर येते मागं. बयोच्या ते लक्षात आले ही का टाळतीये गाडीत बसायला. शुभमकर म्हणतात काय ग इरा नंतर कर ना ग संध्याकाळी तुझे कामं. पण आता बयो लगेच म्हणते बाबा मला पण ना एक काम आहे, मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच येते, तुम्ही जा सगळेजण. आता तिने गाडीतून उतरली आहे. इराला खूप आनंद झाला. इरा लगेच म्हणते बाबा मी येते तुझ्यासोबत आता. तर आता प्रेक्षकांनो, म्हणजे मला हे म्हणायचं आहे की शुभमकरांना नक्कीच हे कळलं असेल ना इराने हे मुद्दाम केलंय. पण आरव म्हणतो काय चाललं तुमच्या दोघींचं हे? आता बयो म्हणते नाही मला खरंच काम आहे, तुम्ही जा सगळेजण. शुभमकर म्हणतात अगं चल ना बयो, काय हरकत आहे, तू पण आली आमच्या सोबत तर. इराला वाटतं बसते की काय बयो पुन्हा गाडीत, म्हणून ती अशी बघत असते शुभमकरांकडे. पण आता बयो म्हणते नाही बाबा खरंच तुम्ही जा, मला महत्त्वाचं काम आहे. पण मला असं वाटतं कदाचित शुभमकरांना कळलंय की इरामुळे हिने यायला नकार दिलाय म्हणून. असो, पण आता हा जो सीन दाखवलाय ना अमेझिंग आणि जबरदस्त होता, म्हणजे मी खूप हसले. आता पप्या बयोला बघतो आणि म्हणतो थांबा तुम्हाला मी कुठेतरी बघितलंय, माझी आणि तुमची ओळख आहे काय? बयो म्हणते अरे असं काय करतो पप्या दादा, तू माझा मानलेला भाऊ आहेस ना, मी बयो आहे ना. तेवढा तिथे एक मुलगा येतो आणि म्हणतो हो मी शेट्टी आहे. पप्या म्हणतो मी बयो आहे. बयो म्हणत असते मी पप्या आहे. बयोला कळतं काहीतरी गडबड होतीये. बयो म्हणते अरे थांबा जरा, काय तुमचं शेट्टी मध्ये थांबा हो. आता बयो त्या पप्याला म्हणते अरे पप्या दादा असं काय करतो, मी तुझी मानलेली बहीण, आपण नाटक केलं होतं, तू मला मदत केली होती, आठवत नाही काय तुला? पप्या म्हणतो नाही मला नाही आठवत आहे. तेव्हा आता बयो म्हणते बघ तुझी डायरी बघ. आता पप्या नावाचं डायरीमध्ये काही लिहिलंय का ते बघत असतो. बयो त्याला म्हणते अरे बयो बघ बयो. मग आता
आता तो बघतो आणि म्हणतो, अरे हा आई शपथ, माझ्या लक्षातच नाही, तू तर माझ्या गुरुची बहीण म्हणजे माझी पण बहीण ना. बरं झालं बाबा तू आठवण करून दिली. हा माझी गाववाली, पण आता तू कुठे चालली आहेस? तेव्हा बयो म्हणते, अरे मला उशीर होतोय, मी नंतर बोलते तुझ्याशी. आता लगेच हा म्हणतो, अरे 1 मिनिट थांब, हा पप्या कशाला जन्माला आलाय? मी लोकांना पोहोचवायलाच जन्माला आलोय. बयो म्हणते, काय? आता पप्या म्हणतो, अरे मी तुला कॉलेजला सोडतो की, चल चल. आता लगेच पप्या म्हणतो, कॉलेजवरनं मला आठवला, मी तुला. बयोला वाटतं हा काहीतरी पाल्लाळ लावेल. ती म्हणते, बाबा मी रिक्षाने जाते. त्यावर तो म्हणतो, नाही 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 नाही, मी आहे ना. अगं माझ्या गुरुजीला कळलं तर ते मला ओरडतील. चल मी तुला सोडतो, मी तुला रस्त्याने चालताना सांगतो गावातला किस्सा. बयो म्हणते, नाही हेल्मेट घालायचं आणि समोर बघून गाडी चालवायची. ते जमत असेल तर येते मी तुझ्याबरोबर. मग पप्या तयार होतो आणि बयो मग आता कॉलेजला पोहोचते आणि शुभमकरांच्या आधी पोहोचते. तर आता शुभमकर लांबून बघताय पप्याला. आता पप्या तिला उतरवतो. आता बयो त्याला म्हणते, बरं बरं चल आता मी निघते. शुभमकर पप्याला लांबून बघत असतात आणि मग ते इरा आरवला म्हणतात, तुम्ही दोघं जण निघा, मी आलोच. अचानक या पप्याचं लक्ष जातं शुभमकरांकडे. तो बयोला म्हणतो, तो बाप्या माझ्याकडे असं का बघतोय? मी त्याला ओळखतो का तो मला ओळखतो? बयो शुभमकरांना बघते आणि म्हणते, अरे बाप रे बाबा, तू निघ हायसून लवकर बाबा, त्यांनी तुला ओळखलं ना तर प्रॉब्लेम होईल, तू जा रे बाबा इथून. पप्या म्हणतो, हो निघतो निघतो मी निघतो. आता तो गाडी चालू करत असतो तेव्हा त्याने गाडीचं बटन ऑन करायचं विसरून गेलाय आणि तशीच किक मारत असतो. आता शुभमकर त्याच्या जवळ येतात. तो घाबरतो आणि म्हणतो, अहो साहेब तुम्ही मला ओळखता का? बयो म्हणत असते, अरे असं काय करतो, माझे बाबा आहे ना ते, मी सांगितलं ना तुला, त्यांनी मला ओळखलंय. आता लगेच हा म्हणतो, अरे बापरे बरं बरं सॉरी सॉरी साहेब, माझं काही चुकलेलं नाही मला माफ करा. आता शुभमकर थोडं रागाने बघतात त्याच्याकडे आणि मग उगाच सस्पेन्स क्रिएट करून म्हणतात, हां थँक्यू. शुभमकर म्हणतात, तू सरूचा भाऊ झाला होतास ना? त्यावर तो म्हणतो, सरू कोण सरू? बयो म्हणते, अरे बाबा मी. त्यावरती हा म्हणतो, अरे हां हां हां. तेव्हा शुभमकर म्हणतात, मी त्यासाठी तुला थँक्यू म्हणतोय. मग पप्या म्हणतो, अरे हां 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 वेलकम वेलकम, त्यासाठी आपल्या म्हणजे आपल्या बहिणीसाठी काही पण. शुभमकर त्याला विचारतात, काय करतोस रे तू? बयो लगेच म्हणते, बाबा तुम्हाला उशीर होतोय ना, कारण आता हा पप्या चोरी करतो हे शुभमकरांना कसं कळू देईल बयो. लगेच आता बयो म्हणते, निघतो निघतो आम्ही पप्या दादा. तर लगेच शुभमकर पुन्हा म्हणतात, अरे हो पण तू काय करतोस? आता पप्या पुन्हा सांगणार. बयो म्हणते, बाबा चला ना उशीर होतोय. आणि बयो शुभमकरांना घेऊन जाते. हा सीन मी एक्सप्लेन करायपेक्षा तुम्हाला बघायला जास्ती मजा येईल प्रेक्षकांना, खूप छान दाखवला त्यांनी. तर आता एवढं सगळं होऊन पण पप्या पुन्हा विसरलाय, मी आता कोणाशी बोलत होतो, कोण होते ते असो. तर आता शुभमकर तिथे आले आहेत हॉस्पिटलमध्ये, ट्रस्टीच्या समोर बसले आहेत. ट्रस्टी त्यांचं अभिनंदन करतात आणि बयोचं खूप कौतुक करतात. ते म्हणतात, आम्हाला माहिती नव्हतं सरस्वती तुमची मुलगी आहे, आम्हाला कळाल्यावर खरं तर आनंदाचा धक्का बसला आणि खरंच कौतुक आहे हो तुमच्या मुलीचं, तिने किती एफर्ट्स घेतले होते तुमचं दुखत असताना. खरंच तुमच्या मुलीचं कौतुक आहे आणि तिने फिजिओथेरपिस्ट वगैरे सगळे प्रयत्न केले होते हो तुमच्यासाठी. शुभमकर म्हणतात, हो माझ्या मुलीचा माझ्यावर खूप जीव आहे. विशाल के मन में लड्डू फुटा. विशालला फार भारी वाटतं बयोचं कौतुक ऐकलं की. दुष्यंतला तोंड देखले का होईना पण शुभमकरांचं अभिनंदन आणि वेलकम त्याला करावंच लागतं. शुभमकर म्हणतात, खरंच थँक्यू सो मच. पण ट्रस्टीज म्हणतात, खरंच तुमचे पण आभार, तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये आमचं हे सगळं म्हणजे मान्य केलं प्रस्ताव. तर आता त्यांनी ते फॉर्मॅलिटीज वगैरे जे काय पेपर आहेत त्यावर साईन वगैरे केली आहे आणि प्रॉपर छान जॉईन झाले आहेत. ट्रस्टीज म्हणतात, तुम्हाला कधीही काहीही लागलं तर मला नक्की सांगा. दुष्यंत सरांची आणि शुभमकरांची केबिन अगदी आजूबाजूलाच आहे. आजपासून तुम्ही आमच्या हॉस्पिटलचे ऑफिशियली डॉक्टर झालात. आता हे ऐकून शुभमकरांना खूप आनंद होतो. आता ट्रस्टीज म्हणतात, सॉरी आपल्या हॉस्पिटलचे तुम्ही डॉक्टर झालात. शुभमकर म्हणतात, हो नक्कीच आपलं हॉस्पिटल, मी हे नेहमी लक्षात ठेवेल. मग ते विचारतात, तुम्ही कधीपासून जॉईन करताय? तेव्हा शुभमकर म्हणतात, आजपासून, मला वेळ घालवायचाच नाहीये, मी लवकरात लवकर पेशंटची सेवा सुरू करणार आहे. म्हणतात, तुम्हाला काहीही लागलं तर दुष्यंत सरांना तुम्ही सांगू शकता. दुष्यंत म्हणतो, हो मी आहेच तुमच्यासाठी, कधी काही सांगा. तर आता शुभमकर त्यांच्या केबिन समोर आले आहेत. सगळेजण खूप एक्सायटेड असतात. शुभमकर सांगतात, इरा आता सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात, आता तुझा बाबा ऑफिशियली डॉक्टर झाला या हॉस्पिटलचा. इरा खूप खुश असते आणि बयो सुद्धा. तर शुभमकर त्यांच्या केबिनमध्ये आले आहेत आणि आता त्यांची पार्टी वगैरे त्यांनी बघितली आहे, डॉक्टर शुभमकर देवचाके. आणि हे बघून खूप भारी फील होत आहे बयोला, इराला, आरवला, सगळ्यांनाच. आता बयोला गावाकडचा दवाखाना आठवतोय. खरंच प्रेक्षकांनो, ही मालिका सुरुवातीपासून एवढी सुंदर होती, काही गोष्टी वगळल्या तर. पण प्रेक्षकांनो खरंच आज खूप छान वाटला हा लास्ट सीन आणि पप्याचं सीन बघून. बयोला तिचा दवाखाना आठवतोय गावातला आणि सगळ्या आठवणी शुभमकरांच्या आणि तिच्या डोळ्यासमोर तरळत आहेत. तर बयोच्या डोळ्यात आता पाणी आलंय. खरंच आज शुभमकरांच्या आणि बयोच्या कष्टाचं चीज झालंय.
पण म्हणतात ना, देव चांगल्याच्या भोवतीच परीक्षा आणतो नेहमी, तसं काहीतरी शुभंकरांच्या बाबतीत आणि बयोच्या बाबतीत झालंय. तरीसुद्धा हे दोघंही अगदी पाय रोवून उभे आहेत. खूप पॉझिटिव्ह असा एपिसोड होता आजचा. शुभंकर आता बयोकडे बघताय आणि बयो शुभंकरांकडे. बयो खूप खुश आहे प्रेक्षकांनो. विशाल सुद्धा. सगळेजण आता आनंद व्यक्त करताय एकमेकांना आणि इथेच त्यांनी आज हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढच्या प्रोमोचा रिव्ह्यू तुम्हाला थोड्याच वेळात येईल. प्रेक्षकांनो, तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडतो ना, मग एखादा लाईक द्यायला प्लीज विसरू नका. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.